नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सगळं राजकारण महाराष्ट्रातलं आत्ता एकाच दिशेने चाललेलं आहे. ते म्हणजे या वर्षाच्या अखेरीच्या आसपास महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या काय निवडणुका व्हायच्या आहेत. त्या दृष्टीने सत्तेत बसलेले किंवा विरोधात बसलेले सगळ्यांचे प्रयत्न प्रयत्न हे त्या दिशेने चालू आहेत. आणि म्हणून ज्या काही युत्या आघाड्या करता येतील त्याची जमवाजमव चालू आहे. त्या दृष्टीने प्रत्येक राजकारणातल्या घडामोडीसाठी आपापल्या भूमिका सुद्धा ठरवल्या जात आहेत. म्हणून तर ऑपरेशन सिंदूर सारखी घटना घडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना दोन दगडावर पाय ठेवावा लागला. एका बाजूला राहुल गांधींची मर्जी सांभाळायची म्हणून सिंदूरचं फार कौतुक करायचं नाही, उलट पहलगाम मध्ये घटना घडलीच का हा प्रश्न उपस्थित करायचा. आणि दुसरीकडे ऑपरेशन सिंदूर यशस्वी कसं झालंय हे सांगायला जगभर जाणाऱ्या शिष्टमंडळामध्ये आपल्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना जायची परवानगी द्यायची. याचं कारण एका बाजूला मुस्लिम मतं पण पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला आपण अजूनही हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रवादी भूमिकेत आहोत हे दाखवण्याचा आटापिटा करायचा. ही कसरत उद्धव ठाकरेंना करावी लागते. शरद पवारांची कहाणी वेगळी नाही. आणि काँग्रेसला तर आपण कुठे आहोत आणि काय करायचंय आणि आपलं भविष्य काय याचाच पत्ता नाही. अशा अवस्थेमध्ये विरोधातली, महाराष्ट्राच्या विरोधी राजकारणातली महाविकास आघाडी संपूर्णपणे गोंधळलेली आणि अस्ताव्यस्त पडलेली आहे. पण दुसरीकडे सत्तेत प्रचंड बहुमताने बसलेली जी महायुती आहे त्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे. यांच्याकडे 132-33 आमदार आहेत, बहुमताच्या दारात येऊन उभे आहेत, पण उंबरठा ओलांडलेला नाही. त्यामुळे कोणाच्या ना कोणाच्या मदतीने सरकार चालवायचं ही एक बाजू आहे. आणि दुसरीकडे आगामी येऊ घातलेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर आपण विधानसभेत मिळालेलं यश युतीसाठी आणि आपल्या पक्षासाठी म्हणजे भाजपसाठी राखून दाखवलं नाही तर मग पुढली 3-4 वर्ष सरकार चालवणं अवघड जाईल. हे भाजपलाही कळतं आणि भाजपकडे किंवा प्रामुख्याने भाजपचे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जे आव्हान आहे ते आव्हान सरकार चालवणं, सरकार टिकवणं एवढं नाहीये. युतीमध्ये जे दोन मित्र पक्ष आहेत, अधिकृत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अधिकृत अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस, या दोन पक्षांना सांभाळून घेत आणि त्यांची नाराजी या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अडचणीचं कारण होऊ नये यावर लक्ष ठेवून एक प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तारेवरची कसरत करावी लागते. याचा अर्थ सरकार डळमळीत आहे असं नाही. या तीनही पक्षांना सत्तेत टिकून राहणं आवश्यक आहे आणि सत्ता हे त्यांच्यातलं फेविकॉल आहे. त्यामुळे सरकार डळमळीत झालं, सरकार पडलंय किंवा सरकार अडचणीत किंवा जे जे काही अफवा पिकवल्या जातात त्याच्यावर काडीचाही विश्वास ठेवायचं कारण नाही. पण दुसरीकडे एवढं भरभक्कम महायुतीचं बहुमत आणि प्रत्येक पक्षाला मिळालेली चांगली आमदार संख्या आहे, या बळावर ती टिकून ठेवणं हे त्या तीनही पक्षांकडे सत्तेतल्या मोठं आव्हान आहे. आता यांच्याकडे असं आव्हान आहे तर विरोधी पक्षातल्यांना आपण जे लोकसभेला करून दाखवलं होतं त्याची त्याचं प्रतिबिंब महापालिका आणि स्थानिक निवडणुकीत पाडणं हे आव्हान आहे. आणि म्हणून दोन्हीकडून जी जमवाजमव जुळवाजुळव चाललेली आहे ती तुम्ही बारकाईने अभ्यासलीत तर बातम्या वगैरे काही येतात त्या सोडून द्या. कोण कोणाच्या विरुद्ध डावपेच खेळतो वगैरे ह्या बातम्या सोडून द्या. सवाल असा आहे की दोन बाजू ज्या राजकारणात प्रमुख आहेत त्यांना आपल्या समोरचं आव्हान ओळखता आलंय का, तर मग ते पुढे येणाऱ्या लढाईला
यशस्वीरित्या सामोरे जाऊ शकतील. पण तसं नसेल तर मग विरोधी पक्षांची अधिक वाताहत होऊ शकते. याचं कारण असं की तुम्हाला ताकद वाढवायची, पण ज्या प्रकारच्या हाणामाऱ्या आणि मतभेद विधानसभेला होते त्याचे दुष्परिणाम तुम्ही भोगताय. ते वोट चोरी वगैरे असले आरोप करून सत्य संपत नसतं, ते परत परत समोर येत राहतं. आणि म्हणून मग महापालिका निवडणुकीत काय करायचं ही जितकी समस्या सत्ताधारी आघाडीत आहे तितकीच ती विरोधी आघाडीत सुद्धा आहे. सगळ्यात मोठा प्रश्न असा असतो की जे आमदार आलेत त्या आमदारांच्या बरोबरीने त्यांच्यासाठी जो पाया असतो, छोट्या छोट्या नगरपालिका महापालिका यामध्ये जे पक्षाचं प्रभुत्व असतं तिथून मग आमदारकीच्या रस्ते मोकळे होत असतात. आणि म्हणूनच आपल्या पक्षाचे अधिकाधिक नगरसेवक व्हावेत, प्रतिनिधी व्हावेत, जिल्ह्यात व्हावेत, शहरात व्हावेत ही अपेक्षा असते. आणि तीच अपेक्षा त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांची सुद्धा असते. म्हणून या स्थानिक संस्थांच्या निवडणुका या कुठल्याही पक्षाच्या सामान्य स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या असतात. आणि त्याकडे कानाडोळा करून कुठल्याही पक्षाला राजकारणात वाटचाल करता येत नाही. म्हणून तुलनेने पक्षाचे जे सर्वात वरचे नेते असतात, पहिल्या किंवा दुसऱ्या फळीतले नेते असतात, त्यांच्यासाठी आमदारकीची किंवा खासदारकीची विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक जितकी गुंता सोडवायला सोपी असते तितकी ही स्थानिक पातळीवरची निवडणूक सोपी नसते. कारण त्यांना आपल्याला निवडून आणणारा जो आपला स्थानिक पातळीवरचा छोटा मोठा सरदार असतो त्याला बळकट करायचं असतं. आणि या पार्श्वभूमीवर बघितलं संपूर्ण राजकारण तर मग एक गोष्ट लक्षात येते की जितकं महाविकास आघाडीला निवडणूक अवघड आहे तितकीच महायुतीला सुद्धा अवघड आहे. कारण महाविकास आघाडीकडे 100 इच्छुकांची गर्दी असेल तर महायुतीकडे 500 इच्छुकांची गर्दी आहे, कदाचित 1000 इच्छुकांची गर्दी आहे. कारण महायुती म्हणजे सत्तेचं पाठबळ, साधनांची कमतरता नाही, त्यामुळे जिंकून खात्रीपूर्वक येणार. दुसरीकडे विरोधी पक्षामध्ये जे आहेत उभाठा शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांच्याकडे साधनांची कमतरता आहे. साधनांची कमतरता आहे. त्यामुळे आपल्याला पदरमोड करावी लागेल. पक्षाकडून काही मिळेल याची गॅरंटी आज नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडीतून जे काय पक्ष आहेत त्यांच्यासाठी या निवडणुकीमध्ये पदरमोड करू शकणारे इच्छुक गाठणं आणि त्यांना तिकीट देणं हे अडचणीचं एवढ्यासाठी आहे की दुसराही पैसेवाला इच्छुक असेल तर तो नाराज झाला तर दुसऱ्या पक्षाकडे जाऊ शकतो किंवा बंडखोरी करू शकतो. आणि ही समान अडचण ही महायुतीत अनेक पटीने आहे. आणि म्हणून यातून मार्ग काढायचा असेल तर राज्य पातळीवरचे जे नेते आहेत म्हणजे उद्धव ठाकरे असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, शरद पवार असतील, या सगळ्यांसाठी फडणवीस असतील, यांच्यासाठी सगळ्यात मोठी समस्या अशी आहे की सगळ्यात पहिली गोष्ट प्रत्येक महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत या सगळ्या पातळीवर आपल्या तीनही पक्षांमध्ये समन्वय असला पाहिजे. आणि समन्वय होऊ शकला नाही तरीही अशा रीतीने व्यूहरचना करायची की मैत्रीपूर्ण लढत झाली तरी चालेल पण निकालानंतर आपणच त्या तालुक्यात, जिल्ह्यात किंवा महापालिकेत सत्तेवर आलो पाहिजे. आणि या दृष्टीने महाविकास आघाडीतले पक्ष काम करतायत का आणि महायुतीतले पक्ष काम करतायत का याची मांडणी करावी लागेल, अभ्यास करावा लागेल, आकलन करावं लागेल. आणि ते बघितले तर स्पष्ट होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर कितपत महाविकास आघाडीच्या दोन्ही मित्र पक्षांना चालणार आहे आणि परवडणार आहे.
याचं उत्तर सापडत नाही. पण दुसरीकडे महायुतीत जे 3 पक्ष आहेत त्यांना आपण निवडणुकीनंतर सत्तेत बसलं पाहिजे असं वाटत असेल तर त्यासाठी काय तयारी केली आहे याकडे बघावं लागतं. आणि यातला सगळ्यात मोठा एक दुवा जो संपूर्ण मीडियामध्ये किंवा चर्चेमध्ये दुर्लक्षित झाला, मला वाटतं त्यावेळेला 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी असेल, मी याविषयी एक व्हिडिओ सुद्धा केला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि महायुतीचे प्रमुख नेते महाराष्ट्रातले यांनी एक वक्तव्य केलेलं होतं. जागा वाटप वगैरे होईल, ज्या प्रकारचं व्हायचं त्या प्रकारे होईल, काही ठिकाणी समन्वय होणार नाही, काही ठिकाणी तडजोड होऊ शकणार नाही. पण महायुतीतल्या 3 पक्षांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की निकालानंतर आपल्याला सत्तेत परत एकत्र यायचं आहे आणि जिल्ह्यात पण, तालुक्यात पण आणि महापालिकेत पण महायुतीचीच सत्ता असली पाहिजे. त्यात महापौर किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा तालुका पंचायत अध्यक्ष कुठलाही होईल, 3 पैकी कुठल्याही पक्षाचा होईल, पण तो महायुतीचा असला पाहिजे हे डोक्यात ठेवून या निवडणुका लढवायच्या आणि निकालानंतर सत्तेत यायचं. यातलं धोरण लक्षात घ्या मित्रांनो. आणि याचा जो काय समन्वय चालू आहे त्यातून काही बातम्या माझ्यापर्यंत येतात आणि मी त्याचे कधी कुठल्या सोर्स मधून आले सांगत नाही आणि सूत्रांच्या बातम्या म्हणूनही कौतुक सांगत नाही. पण हे 1.5 महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलं की निकालानंतर सत्तेत बसायचंय, भले निवडणुकीत एकमेकाच्या विरुद्ध काही ठिकाणी, काही वॉर्डात, काही महापालिकात, काही जिल्ह्यामध्ये आपण एकमेकाविरुद्ध लढू, पण त्यातून दुश्मनी अशी होता कामा नये की निकालानंतर एकत्र येणं अवघड जाईल. ज्याला राजकीय भाषेमध्ये मैत्रीपूर्ण लढती म्हणतात. असो, तर याच्या पुढचं पाऊल पडलेलं आहे. आणि ते जे मला कळले ते असं आहे की नुसती वॉर्डची आणि एखाद्या जिल्ह्याची जी जागा आहेत त्यांचं वाटप अजून झालेलं नसलं तरी साधारणतः महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख निवडणुका आहेत, आता उदाहरणार्थ मुंबई महापालिका मोठी निवडणूक आहे, ठाणे, कल्याण, पुणे, पिंपरी, संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर या मोठ्या महापालिका आहेत, नागपूर मोठी महापालिका आहे. अशा ठिकाणी ज्या पक्षाचं गेल्या 10-15 वर्षात वर्चस्व राहिलेलं आहे ते वर्चस्व इतर मित्र पक्षांनी स्वीकारायचं आणि अगदीच जिथे अटीतटीची लढत होती आणि आज आपण एकत्र आहोत, तर मग तडजोडी कशा करायचा याचा एक आराखडा तयार करण्यात आलाय. आणि त्या आराखड्याची जो सुगावा मला लागलाय त्यानुसार पहिली तडजोड मुंबई महापालिकेची झालेली आहे, ज्याच्यावर जाहीररित्या चर्चा होणार नाही आणि भाजपवाले बिलकुल करणार नाहीत, ना की एकनाथ शिंदे करतील. आणि मुंबई महापालिकेमध्ये तर अजितदादा हा तिसरा मित्र पक्ष असला तरी त्याचा कुठचाही स्टेकच नाहीये. मुंबई असो, ठाणे असो, कल्याण असो, डोंबिवली असो, पण पुण्यामध्ये भाजप आणि अजितदादा यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होऊ शकते. एकनाथ शिंदे हा फॅक्टर म्हणजे शिवसेना हा फॅक्टर पुणे किंवा पिंपरीमध्ये फारसा नाहीये. कोल्हापुरात शिवसेना हा फॅक्टर आहे, अजितदादा हा पण फॅक्टर आहे आणि भाजप सुद्धा तयार झालेले आहे. सोलापूर हे हे सगळं, पण त्याच्यात सगळ्यात सर्वाधिक महत्वाची अटीतटीची लढत ही मुंबई महापालिकेची आहे, जिथे 30-35 वर्ष अबाधित शिवसेनेची किंवा उद्धव ठाकरेंची सत्ता होती. आता अखंड शिवसेना नाही, त्यामुळे ती सत्ता उद्धव ठाकरेंची होती असं म्हणता येईल. पण आज ती टिकवण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्यात एकट्यामध्ये राहिलेली नाही आणि म्हणूनच त्यांना मित्र पक्षांची गरज आहे. आणि त्यासाठी त्यांनी जर राज ठाकरेंना आणि बरोबर घेण्यापर्यंत जायचं ठरवलं तर गैरलागू बिलकुल नाही.
पण मग महायुतीचं काय? शिवसेनेचा झेंडा फडकलाच पाहिजे म्हणून एकनाथ शिंदेनी हट्ट करायचा का? आणि तो हट्ट करायचा तर त्यासाठी आपला जो ठाणे कल्याण डोंबिवली हा बालेकिल्ला आहे, त्याला एकनाथ शिंदेनी संकट निर्माण करायचं का? तर ते होणार नाही याची काळजी आत्तापासून घेतली जाते, ही माझ्याकडची माहिती आहे. अगदी जे मी शीर्षक दिलेलं आहे की मुंबई भाजपची, ठाणे कल्याण डोंबिवली शिंदेची, इतकं सरळ विभागणी झालेली आहे, इतकी सरळ. पुण्यामध्ये पुणे महापालिका भाजपची असेल तर पिंपरी चिंचवड ही अजितदादांसाठी सोडायला भाजपने तयार असावं, या पातळीवर परिस्थिती गेलेली आहे. आणि ह्या महाराष्ट्रातल्या प्रमुख महापालिकांचं मी गोष्ट सांगतोय. आणि मग त्याप्रमाणे आपण जिल्हा पातळीवर जाऊ शकतो. जिल्हा पातळीवर अर्थातच अर्थातच कोकणामध्ये शिंदे यांचं वर्चस्व मान्य करावं लागेल. सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे म्हणून भाजप, रत्नागिरीमध्ये एकनाथ शिंदे, रायगडमध्ये एकनाथ शिंदे. तर या या प्रकारे हळूहळू करत जो गुंता पुढल्या काळात येणार आहे त्यासाठी आत्तापासून तयार व्हायचं. आणि जेव्हा प्रत्यक्ष निवडणुका येतील तोपर्यंत तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकमेकांना जोडून घ्यायला तयार करायचं. आता उदाहरणार्थ सगळ्यात मोठा डिस्प्यूट होणार आहे तो रायगड जिल्ह्यात होऊ शकतो, कारण अजितदादांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सुद्धा रायगड जिल्हा आपला बालेकिल्ला मानतात. भाजपचे प्रशांत ठाकूर वगैरे आपला बालेकिल्ला मानतात. पालकमंत्री पदासाठी हटून बसलेले भरत शेठ गोगावले ते सुद्धा रायगड जिल्हा आपला मानतात, बालेकिल्ला. त्यामुळे रायगड जिल्हा हा 3 ठिकाणून ओढला जाणारा असा विषय आहे. पण असे 1-2 वाद सोडले तर बाकी ठिकाणी जास्तीत जास्त निवडून आणायचे, नंतर सत्तेत वाटेकरी करू, त्याच्यात भांडणं करू, पण सत्ता आपल्या हाती येण्यासाठी भांडणं होता कामा नयेत. त्यामध्ये सत्ता हातातून निसटेल इतकी विकोपाला भांडणं जाता कामा नयेत याविषयी एकमत झालेलं आहे. आणि त्याचा सगळ्यात मोठा जो बेत आहे मी सांगितलं, म्हणजे जे जे काय सर्वे येतात त्यातला एक सर्वे तो माझ्या हाती लागला. मुंबई महापालिकेत 225-27 ज्या काय वॉर्ड वगैरे आहेत त्यामध्ये जवळजवळ 80च्या पुढे 85-87 पर्यंत भाजप मजल मारू शकतो. एकनाथ शिंदे हे 35 पर्यंत जाऊ शकतात. याचा अर्थ असा होतो की बहुमताचा आकडा शिंदे आणि भाजप मिळूनच पार करतायत. उद्धव ठाकरे यांना साधारण 40च्या पुढे मागे, काँग्रेसला 20 ते 25. इथे कळतं की ऑलरेडी उद्धव ठाकरे या निवडणुकीत हरतानाचा सर्वे आलेला आहे. राज ठाकरे अगदी स्वबळावर लढून सुद्धा 8 ते 10 पर्यंत जाऊ शकतील. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर जो काय फरक पडेल तो फार मोठा फरक दिसत नाही. पण तो भाग दुसरा आहे. आज जे निवडणुकीतून काय साधायचंय याचं लक्ष महायुतीच्या पक्षांनी आणि नेत्यांनी ठरवलंय. ते इतकं स्पष्ट आहे की एकनाथ शिंदे यांचा मुंबई हा बालेकिल्ला कधीच नव्हता. ते ठाण्यातले आहेत, पण मुंबईची शिवसेना चांगल्यापैकी त्यांच्या हाती आलेली आहे. तिची पाळं मुळं रुजण्यापर्यंत भाजपच्या सोबत राहणं शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाला आवश्यक आहे. त्यामुळे भाजपकडे मुंबईचं महापौर पद गेलं चालेल हे जाहीररित्या बोललं जाणार नाही. भगवा फडकवायचं हे बोललं जाईल. महापौर भाजपचं हे बोललं जाणार नाही, महायुतीचा म्हटलं जाईल. पण दुसरीकडे बदल्यात ठाणे आणि कल्याण डोंबिवली हे शिवसेना भाजपकडून सुद्धा आंदोलन दिलं जाईल. पुणे भाजपला कायम करायचं आणि बदल्यात पिंपरी चिंचवड हे
अजितदादांना बहाल करायचं, असं हळूहळू हळूहळू चित्र स्पष्ट होत आहे. अजून स्पष्ट नाहीये, पण मला जो सुगावा लागलाय त्या आधारावर मी तुम्हाला सांगतोय. आणि मग दुसरीकडे बघितलं, महाविकास आघाडीत बघितलं, तर या दृष्टीने कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. आणि जेव्हा तुम्ही आधीपासून, म्हणजे उद्धव ठाकरे सांगतील की मी विभाग प्रमुखांची बैठक घेतली, शाखा प्रमुखांची बैठक घेतली, किंवा आणखीन काँग्रेसचे लोक असल्या काय काय, पण तुम्ही वॉर्ड पातळीवर काही हालचाली केलेत का? त्या दृष्टीने अर्थात शिंदे किंवा रवींद्र चव्हाण वगैरे मंडळी ज्या पद्धतीत कामाला लागलेत ते रोजच्या राजकारणात नाहीयेत. शिंदेचे अनेक सहकारी हे वेगवेगळ्या महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपापल्या क्षेत्रात कामाला लागले. ते तुम्हाला इतर कुठच्याही प्रतिक्रिया वगैरे देताना सुद्धा दिसणार नाही. तीच गोष्ट भाजपची आहे. आणि म्हणून राज आणि उद्धव ठाकरे बंधू एकत्र येणार, काँग्रेसला चालणार का, वगैरे वगैरे या बातम्या रंगवल्या जात आहेत ना, त्यावर ती मंडळी खुश आहेत. ती मंडळी खुश आहेत महायुतीची. कारण तुम्ही यातूच अडकून पडा. तुम्ही निवडणुकीच्या वेळेला आपल्या पायावर उभे नसाल, याची ही अशीच माध्यमात रमणं ही गॅरंटी असते. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.